तर या होत्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत एका राजकीय भेटीच्या बातमीने। ही भेट झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी या दोन नेत्यांमध्ये भेट झाली। 3:30च्या सुमारास राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले। जवळपास 1 तास दोघांमध्ये चर्चा झाली। शिवसेनेत घडलेली मोठी फूट, त्यानंतर राज्यात झालेलं सत्तांतर, आगामी काळात होऊ घातलेली मुंबई महापालिका निवडणूक आणि सध्या सुरू असलेली अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी याबाबत या बैठकीत विशेष चर्चा झाल्याचं कळतंय। राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंची भेट, वर्षा निवासस्थानी भाजपचे नेतेही हजर। अंधेरी पोटनिवडणुकीचं राजकारण ठरलं। ठाकरेंच्या मदतीनं ठाकरेंची कोंडी करणार। महाराष्ट्राच्या राजकारणात 3 महिन्यांपूर्वी मोठा भूकंप झाला। यानंतरही राज्यात राजकीय घडामोडी अद्यापही वेगानंच सुरू आहेत। कारण मनसेच्या नेत्यांकडून गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर काही प्रमाणात टीकेची झोड उठवली जात होती। पण शनिवारी अचानक वेगळंच घडलं। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट वर्षा या निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। तब्बल तासभर झालेल्या या चर्चेत भाजपचे नेते आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित होते। या भेटीत अंधेरीच्या पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। राज्याची मोठी घडामोड आहे, त्यांच्या भेटीला वर्षावर गेलेले आहेत, कसं बघता आपण? तर मला कल्पना नाही कुठल्या विषयासाठी गेले, कारण आम्ही आज सकाळपासून इथे नाशिकमध्ये आहोत। निश्चित काहीतरी महाराष्ट्राच्या इतरच विषय असेल। खरं तर अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप यांच्यात थेट लढत होते। पण निवडणुकीत भाजपला शिंदेंचा असलेला भक्कम पाठिंबा पाहता राज ठाकरे यांची मदत झाली तर भाजपला निश्चित फायदा होऊ शकतो। आधी चिन्हाचा वाद, मग उमेदवाराचा वाद, यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला सहानुभूती मिळण्याचा अंदाज आहे। अशा वेळेला राज ठाकरे यांचा पाठिंबा भाजपसाठी हुकमी एक्का ठरू शकतो। हेच गणित जुळवण्याचा प्रयत्न सध्या शिंदे फडणवीस सरकारकडून केला जाण्याची शक्यता आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी गेले, कसं बघता? काही नाही, ते नेहमीच जात असतात, त्यामुळे काही ते नवीन असं काही नाही। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत। त्यातच राज ठाकरे यांनी सुद्धा 3 महिन्यातून तब्बल 3 वेळेला मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। यावेळेला भाजपचे नेते सुद्धा उपस्थित होते। त्यामुळे या भेटीच्या मागचं फलित काय हे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर बातमी एका गंभीर आरोपाची आहे, राज ठाकरेंच्या संदर्भातली। उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत असताना पहिला राजकीय गेम राज ठाकरेंचा केला, असा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केलाय। उद्धव ठाकरेंचा शिवसेनेशी काहीही संबंध नव्हता। त्यांनी उद्धव ठाकरेंनी राज्याचं नेतृत्व करायचं ठरवलं, त्यांना ते करायचं होतं। मात्र पक्षात त्यावेळी सर्वात मोठे दावेदार राज ठाकरे होते। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी प्लॅन करून राज ठाकरेंना पद्धतशीरपणे बाजूला केल्याचं संजय गायकवाडांनी म्हटलंय। त्यांच्या या आरोपानं एकच खळबळ उडाली। ही सगळं षडयंत्र 1997 पासूनचं मी तुम्हाला सांगतो। उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा काही संबंध नव्हता। संबंध होता तो फक्त राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा। मी सगळं पाहत होतो, मी 86 पासून सैनिक आहे। सगळ्यात पहिले शिवसेनेचा कार्याध्यक्ष निवडायचा होता, निवडणूक आयोगाने सांगितलं। तर सगळ्यात मोठी अडचण होती राज ठाकरे। मग प्लॅनिंग झालं, प्लॅनिंग जाऊन बरोबर स्टेजवर सगळे बसले असताना आम्ही खाली बसेल आणि मनोहर जोशीच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं राज ठाकरेंच्या कानात की राज ठाकरे तू उद्धव साहेबांचं नाव सुचव, अशी बाळासाहेबांची इच्छा आहे। आणि मग बाळासाहेबांना राज ठाकरे करू शकत नव्हती क्रॉस। राज ठाकरेंनी उद्धव सांगितलं की उद्धवला कार्याध्यक्ष करा, काही संबंध नसताना। आणि उद्धव ठाकरेंनी पहिला गेम केला तिथे राज ठाकरेंचा। बातमी भाजपच्या गोटातून आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं। मशालला मत देणं
म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला मत देणं असं म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंना टोला लगावलाय. तसंच आमचं टार्गेट घड्याळ बंद पाडणं आणि मशाल विझवण्याचं आहे असंही बावनकुळे म्हणाले. दरम्यान त्यांनी जयंत पाटील आणि अजित पवार यांनाही टोले लगावले. वीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी साथ दिली. केवळ सहानुभूतीच्या बाजूने मतदान होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आम्हाला असं वाटतं आता मशालला मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं, उद्धवजीला मत देणं म्हणजे राष्ट्रवादीला मत देणं. आणि त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादीचे विचार स्वीकारणाऱ्या उद्धव ठाकरे या गटाला मराठी माणसं आणि हिंदुत्ववादी व्यक्तीने मतदान करू नये याकरता आम्ही जनजागरण करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुकीला समोर जातो आहे तर आमचं टार्गेट असणार आहे की घड्याळ कुठं बंद पडायची, ती बारामतीत बंद पडली पाहिजे. काँग्रेसचा पंजा कुठं थांबला पाहिजे, तो साकोलीत थांबला पाहिजे. आणि मशाल जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पकडली आहे आणि उद्धव ठाकरेजींनी आता चिन्ह घेतलाय, त्या मशालला अरबी समुद्रातलं पाणी आणून पेटली तरी ते विझवावं लागेल. मला वाटतं की जयंत पाटील साहेब आणि अजित पवार साहेबांना त्यांच्या आमदारात काय चालू आहे माहिती घेतली पाहिजे. असे बॉम्बस्फोट होणार आहे, प्रवेशाचे असे बॉम्बस्फोट होणार आहे की त्यांनाही कळेल काय होत आहे. त्यामुळं अजित पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांबद्दल मला काही बोलायचं नाही आहे, पण त्यांना पुढं कळेल. मला काय वाटतं की थोडं महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी थोडं आता 2 वर्ष हे जे बॅट्समन आहे ना फडणवीसजी आणि एकनाथजी शिंदे या दोघांची बॅटिंग पाहिली पाहिजे. जरा यांची 2020 मॅच कशी चालू आहे, 18 तास कसे काम करतायत. त्यांनी मुख्यमंत्री बघितलंय 18 महिने मंत्रालयात न येणारे, त्यामुळे त्यांनी बॅटिंग केली आहे. जयंत पाटील साहेब, अजित पवार साहेबांची बॅटिंग चालू होती मंत्रालयात. उद्धव ठाकरे साहेब तर ना बॉलिंग करत होते ना विकेट किपर होते. शिवसेनेतील 2 गटांनी वेगवेगळी ओळख मिळाल्यानंतर आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या 2 पक्षातला संघर्ष तापल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मैदानात येण्याचं आव्हान दिलं. आता कट्टर शिंदे समर्थक नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी थेट ठाकरेंवर निशाणा साधलाय. त्यामुळे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातला वाद अधिक टोकदार बनत चाललाय. ठाकरेंचं आव्हान, गुलाबराव पाटलांचा टोला. निवडणुका घरात बसून ऑनलाईन होत नाहीत, समोरासमोर येऊन होऊन जाऊ द्या. दोन्ही पक्षातील संघर्ष तापण्याची शक्यता. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना असला तरी आता या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष सुद्धा आक्रमक झाल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्या 75च्या कार्यक्रमात थेट एकनाथ शिंदे यांना मैदानात उतरण्याचं आव्हान दिलंय. हिम्मत असेल तर मैदानात या ना तुम्ही. मी मैदानात उतरलेलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही ह्याच्यापेक्षा मैदान दोघांनी मिळून एकत्र या, एका व्यासपीठावरती येऊ, एका मैदानात येऊ आणि होऊन जाऊ दे काय व्हायचं ते. आता उद्धव ठाकरे यांच्या या आव्हानात एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची बुलंद तोफ गुलाबराव पाटील यांनी खास स्टाईलमध्ये उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. हे बघा, आता समोरासमोरच निवडणुका होता, ते काही घरात बसून होत नाही किंवा ऑनलाईन होत नाही. निवडणुका या समोरच होता, ऑनलाईन थोडी होता. त्यामुळे ज्यावेळेस समोरासमोर वेळ येईल त्यावेळेस समोरासमोर पण होईल. उद्धव ठाकरे यांचे टीकेचे बाण आणि त्याला शिंदे समर्थकांच्याकडून मिळणारं जोरदार प्रत्युत्तर यामुळे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षातला संघर्ष अधिक तापणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्ट अधिकारी आणि मुजोर माफियांना सज्जड दम भरलाय. हे पैसे खाणारं सरकार नाही. जर कुणी पैसे खाल्ले तर त्याला सोडणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिलाय. त्याचवेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील स्थगितीच्या निर्णयावर सुद्धा जोरदार हल्लाबोल केलाय. फडणवीसांनी भ्रष्टाचाराविरोधात कसं रणशिंग फुंकलंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही. उपमुख्यमंत्र्यांचा भ्रष्ट अधिकाऱ्यांना सज्जड दम. धोरणांनाही माहित होतं मी पुन्हा येईन. फडणवीसांचा विरोधकांना जोरदार टोला. आपकी पॉलिसी को भी मेरे ऊपर विश्वास था जब मैंने कहा था मैं पुनः येईल. बस सबके नाम दे दो, सबको घर बैठाऊंगा. ये चलेगा नहीं. ये सरकार बदलिए समझ में आना चाहिए. जो सारे व्यवहार करते थे सबको जेल में डालना शुरू किया और मैं छोड़ूंगा नहीं. मैं सबको जेल में डालूंगा. शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेला 100 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार काम सुरू केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ना खाऊंगा ना खाने दूंगा या घोषणेची अंमलबजावणी करत नागपूरमधील मिनकॉन 2022 या कॉन्फरन्समध्ये बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना सज्जड दम भरलाय. मैं अभी आशीष जी को पूछ रहा था कि हमने आपको रेती घाट देने की बात कही थी तो उसका क्या हुआ. तो मुझे बड़ा आश्चर्य हुआ. उन्होंने कहा मैं पिछले 2 साल से प्रयास कर रहा हूं लेकिन टीपी इशू नहीं होती. तो ये तो बड़ी आश्चर्य की बात है. अगर एमएसएमसी को नहीं मिलती है तो ये तो ऐसे जितने अधिकारी हैं उनको घर पे ही बैठाना पड़ेगा. अगर हमारे सरकार के उपक्रम को कोई यहाँ पर जो जीआर हमने निकाला उसका पालन नहीं होता होगा. आशीष जी आप तो पुराने अनुभवी, हमने साथ में काम किया है. आप चुप बैठने वालों में से नहीं है तो आप क्यों चुप बैठे हो. बस सबके नाम दे दो, सबको घर बैठाऊंगा. ये चलेगा नहीं. ये सरकार बदलिए समझ में आना चाहिए. फडणवीस केवळ अधिकाऱ्यांना इशारा देऊन थांबले नाहीत. त्यांनी रेती आणि गौण खनिजाची चोरी करणाऱ्या माफियांचीही कान उघडणी करत इशारा दिला. मैं सबको जेल में डालूंगा क्योंकि इस प्रकार से अगर हमारे एनवायरमेंट को पूरे तरीके से खराब करते हुए हमारी नदियों को खोद कर और एक नया पैसा सरकार को न देते हुए इस प्रकार का व्यवहार होता होगा तो वो लोग भी सुन ले. उन्होंने आज तक क्या किया है वो किया है. इसके बाद करेंगे तो छोड़ूंगा नहीं. उनके ऊपर कार्रवाई होगी और पुलिस की कार्रवाई भी होगी. ये उन्होंने ध्यान में रखना चाहिए. अधिकारी माफियांना इशारा देणाऱ्या फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारच्या धोरण स्थगितीच्या निर्णयावरही निशाणा साधला. 2023 मध्ये नवी मायनिंग पॉलिसी आणण्याची घोषणा करत फडणवीसांनी त्यांच्या खास स्टाईलनं विरोधकांना टोला लगावलाय. पिछले समय आशीष जी ने पॉलिसी तैयार की लेकिन आशीष जी आपकी सारी पॉलिसीज ये सरकार जाने से वही के वही रह गई. लेकिन आपकी पॉलिसी को भी मेरे ऊपर विश्वास था जब मैंने कहा था मैं पुनः येईल. तो आपकी पॉलिसी को भी मालूम था कि मैं ही आने वाला हूं. इसलिए बीच में आपकी पॉलिसी ने मुंह ही बाहर नहीं निकाला. अब आप चिंता मत करिए. आपने जो नई माइनिंग पॉलिसी तैयार की है वो आप कब तक सबमिट करेंगे. ऑलरेडी कर दी है. हर्षदीप जी हम जनवरी से पहले इसको कर लेंगे. 26 जनवरी बोलता हूं. बिफोर 26 जनवरी हम नई माइनिंग पॉलिसी को मान्यता देंगे. एकंदरीतच राज्यात राजकीय गोंधळ सुरू असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कामाचा वेग वाढवल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता उपमुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकल्यानंतर तरी भ्रष्ट अधिकारी आणि माफियांची मुजोरी थांबते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नागपूरहून तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वाळू माफियांच्या पायाखालची वाळू सरकायला हवी इशारा दिला गेलाय. वळत पुढच्या बातमीकडे. जिल्हा परिषदेत बहुमत असतानाही काँग्रेसला त्यांचे सदस्य सहलीवर पाठवण्याची वेळ आली आहे. कारण ऑपरेशन लोटसची भीती. 17 ऑक्टोबरला नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. मात्र राज्यात नुकताच झालेला शिंदे पॅटर्न आणि ऑपरेशन लोटसचा धसका काँग्रेसनं घेतला. दगाफटका होऊ नये यासाठी काँग्रेसनं सुरक्षिततेची खबरदारी म्हणून चला सहलीला असा नारा दिला.
काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे सदस्य सहलीसाठी रवाना झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ही दिग्गज मंडळी राज्याचं राजकारण बदलतायत. मात्र या दिग्गजांच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेवर काँग्रेसनं 2 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत झेंडा फडकवला. जिल्हा परिषदेत काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापा आणि शिवसेनेनं पाठिंबा दिलाय. आम्ही 2.5 वर्ष पहिले ज्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडणूक झाली होती त्यावेळेस जे मताधिक्य आम्हाला भेटलं होतं त्यापेक्षा आम्हाला आता अधिकचं मताधिक्य भेटणार आहे. जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या 58 इतकी आहे. त्यापैकी काँग्रेसचे 33 सदस्य आहेत, राष्ट्रवादीचे 8, शेकाप, शिवसेना आणि गोंडवानाचा प्रत्येकी 1 सदस्य आहे, तर भाजपचे 14 सदस्य आहेत. एकंदरीतच काँग्रेसच्या बाजूने 44 सदस्य आहेत. मात्र काँग्रेसचे काही सदस्य भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चेनंतर काँग्रेसनं धोका टाळण्यासाठी त्यांच्या सदस्यांना सहलीवर पाठवलंय. जिल्हा परिषदच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, आमचे सर्व सभापती, आमचे सर्व विषय समित्यांचे सदस्य यांची सर्वांची इच्छा आहे की आम्हाला अनेशा ही निवडणूक आहेच आणि या अनुषंगाने आम्ही सर्व पुरुष मंडळी आणि आम्ही सर्व महिला मंडळी एकत्रित राहू शकतो आणि थोडा आपल्या गप्पा गोष्टी ह्या सर्व हिशोबाने ही सर्व मंडळी जाते आणि त्यांनीच नियोजन केलेलं आहे. एकनाथ शिंदेंनी वेगळा पक्ष स्थापन करून सत्ता हस्तगत केली. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपनं राज्यात नवं समीकरण तयार झालं. नागपुरातही असा पॅटर्न होण्याची धास्ती असल्यानं काँग्रेसनं सहलीचा मार्ग निवडलाय. या प्रकरणी भाजपचे नेते बोलायला तयार नाहीयेत, तर राज्यातील सत्तांतराच्या वेळी दाखवलेला बेसावतपणा महागात पडल्यानं काँग्रेस कोणतीही रिस्क घ्यायला तयार नसल्याचं नागपुरात दिसून येतंय. नागपूर जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून नागपूरच्या सोशल मीडियामध्ये सत्तेचा शिंदे पॅटर्न व ऑपरेशन लोटसची चर्चा रंगली आहे. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी आधीच मोर्चे बांधणी करून आपली तटबंदी मजबूत केली आहे. त्यामुळे 17 तारखेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यामध्ये पडते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. गुवाहाटीला जाऊ नयेत म्हणजे मिळवलं. पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील राजकारणावर मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनी परखड शब्दात टीका केली. पूर्वीच राजकारणात आलो ते बरं झालं, सध्याची परिस्थिती पाहता मी राजकारणात आलो नसतो, अशा शब्दात मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनी सध्याच्या राजकीय गोंधळावरती निशाणा साधलाय. मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. राज ठाकरेंचे सुपुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरेंची ही प्रतिक्रिया. अमित ठाकरेंनी थेटपणे महाराष्ट्रातल्या राजकीय गोंधळावर सडेतोड टीका केली आहे. मराठवाडा दौऱ्यावेळी अमित ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या सद्यस्थितीतल्या राजकारणावर भाष्य केलं. मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. कारण मला आत्ताची राजकीय परिस्थिती बघून मला ती इच्छाच नसती झाली. साहेबांनी मला मुलगा असल्यामुळे ती संधी दिली आणि ती संधी मी आज ह्या विद्यार्थ्यांना द्यायला आलो. मागील जवळपास 3 वर्षांपासून महाराष्ट्रातलं राजकारण देशभराचा चर्चेचा विषय ठरलाय. भाजप विरोधातील महाविकास आघाडीचा प्रयोग असो, त्यानंतर 2.5 वर्षात महाराष्ट्र विरुद्ध केंद्र सरकारचे वाद असो, ठाकरे सरकारवर करण्यात आलेले विविध आरोप असो, ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या तुरुंगवाऱ्या किंवा मग आता शिवसेनेतली बंडखोरी आणि राज्यात शिंदे फडणवीसांनी केलेलं सत्तांतर असो, महाराष्ट्रातील अशा एक ना अनेक राजकीय घडामोडींनी सबंध देशाचं लक्ष वेधलं. कधी नव्हे ते अत्यंत टोकाचा विरोध आणि शहकाटशहाचं राजकारण महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. या अनुषंगानं अमित ठाकरेंचं हे विधान आल्याची शक्यता आहे. पण ज्यांच्या अवतीभोवती हे राजकारण फिरतंय त्या राजकीय पक्षाच्या नेत्यांचं मत वेगळं आहे किंवा महत्वाचं आहे.
हे काही लोक जे आहे ना, जे टीका करताना घराणेशाहीवर, त्यांना मला आता विचारा ना, राजसाहेबांना जाऊन विचारा की घराणेशाही तुमची काही चालवत नाही. त्या घराण्याने, त्या व्यक्तीने जर काही काम केलं असेल तर त्यांचे सुपुत्र अधिक काम करत असेल तर काही हरकत नाही आहे म्हणजे त्या काम करायला. आणि म्हणून त्या ठिकाणी उगाचच काहीतरी टोमणे मारायचे आणि ते आता राजसाहेबांना टोमणे मारून दाखवा ना म्हणा. एकंदरीतच अमित ठाकरेंच्या विधानाचे अर्थ वेगवेगळे काढले जाऊ शकतात, पण ज्या तऱ्हेनं राजकीय आरोप प्रत्यारोप आणि वार प्रतिवार केले जात आहेत ते पाहता महाराष्ट्रातील राजकारणाचा बाज बदललाय हे निश्चित. आता फक्त राजकारणापायी महाराष्ट्राच्या राजकीय सभ्यतेला गालबोट लागू नये याची काळजी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दिवसभराच्या बातम्या. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ढाल तलवार हे चिन्ह मिळालं. या चिन्हावर आगामी काळात बाळासाहेबांची शिवसेना लढणार आहे. मात्र या चिन्हावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या एका शिवसैनिकानं 1995 मध्ये विजय मिळवला होता. माजलगाव मतदारसंघातून बाजीराव जगताप यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढताना ही बाजी मारली होती. ढाल तलवार आणि निवडणुकीत बाजी. 1995 मध्ये ढाल तलवारीनं जिंकली लढाई. शिवसैनिक बाजीराव जगताप यांनी मिळवला विजय. मतदारसंघ भाजपला गेल्यानं केली होती बंडखोरी. ढाल तलवार निशाणी आणि त्यात बाजीराव जगताप यांचा फोटो. प्रचारात जगताप यांनी हेच बॅच वाटले होते. शिवसेनेचे तालुका प्रमुख राहिलेल्या बाजीराव जगताप यांनी मनोहर जोशी यांच्यासोबतचा फोटो, शिवसेनेच्या आंदोलनातले फोटो त्यांच्या संग्रही ठेवलेत. 1990 मध्ये बाजीराव जगताप यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली होती, पण त्यांचा पराभव झाला. 1995 मध्ये माजलगाव मतदारसंघ युतीमध्ये भाजपला देण्यात आला होता. त्यामुळे बाजीराव जगताप यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. भाजपला मतदारसंघ गेल्यानं अन्याय झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. बाळासाहेबांनी उमेदवारीसाठी शब्द दिला होता, मात्र युतीमुळे बाजीराव जगताप यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. बाजीराव जगताप यांना ढाल तलवार हे चिन्ह मिळालं. शिवसेनेचे तालुका प्रमुख राहिलेल्या बाजीराव जगताप यांनी शिवसेना भाजप युती आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आणि ढाल तलवार या चिन्हानं तेव्हा इतिहास घडवला. सगळ्या कार्यकर्त्याकडून मला हिंमत भेटली आणि त्या ताकदीनं मग आम्ही अपक्ष फॉर्म टाकला. मग ढाल तलवार चिन्ह मिळालं. मग ढाल तलवार घेऊन मतदारसंघात आम्ही बॅनर पोस्टर लावायचो, गाड्या लावायचो, तर ढाल तलवार घेऊन फिरायचो. 60,000 मतांनी मी निवडून आलो. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बंडखोरी करत बाजीराव जगताप यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळेला ढाल तलवार हाती घेऊन शिवसेनेला शोभेल असा प्रचार त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावागावात केला. कार्यकर्त्यांनी खर्च केल्यानं प्रचारासाठी जगताप यांना निवडणुकीत फक्त 70,000 रुपये इतकाच खर्च आला. बाळासाहेब ठाकरेंनी सेनापती म्हणून शिवसेनेचं नेतृत्व चांगल्या प्रकारे केलं. एकनाथ शिंदे सुद्धा सेनापतीप्रमाणे काम करतायत असं मत बाजीराव जगताप यांनी व्यक्त केलं. बाळासाहेबांचे सेनापती म्हणून त्याची कणखर भूमिका होती. शिवसैनिक ते टिकून राहिले आणि विशेष म्हणजे तरुण पोराला शिवसेना ही आवडती. आता लोकांनी शिंदेनी नेतृत्व मान्य केलं का हा सेनापती महाराष्ट्राला तारणारा आहे, तारेल अशी लोकांना अपेक्षा वाटती. आमदाराला वाटलं म्हणून आमदार 40 आमदार त्याच्या मागे गेले. कार्यकर्त्यांनी घरची भाकरी खाऊन बाजीराव जगताप यांचा प्रचार केला होता. विशेष म्हणजे मतदारांना ढाल तलवार हे चिन्ह सुद्धा आवडलं. त्यामुळे निवडणूक सोपी झाली असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यावेळेस व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी लोकांनी समर्थन दिलं. कारण एवढं काम करून जर समजा अन्याय होतो, एक अन्यायाचं एक उद्रेक झाला कार्यकर्त्यात. चिन्ह असं भेटलं की शिवसेनेला सोबल असंच भेटलं. ढाल तलवार चिन्ह त्यावेळेस मिळालं आणि राज्यातून पहिले एक शिवसेना बंडखोर म्हणून त्या ठिकाणी निवडून आले. चिन्ह ढाल तलवार मिळालं आणि ढाल तलवार मिळाल्यानंतर मग सगळे कार्यकर्ते रागावलेले होते. पूर्ण आपापल्या पदरच्या पैशांनी भाकरी बांधून रोज प्रत्येक 10 लोकांना 10 गावात दिले तिला वाटून आणि त्या गावाला सायकलवर जाऊन आम्ही प्रचार करायचो आणि प्रचार करून भाऊला निवडून आणलं. त्यावेळेस भाऊला बीड जिल्ह्यामध्ये ढाल तलवार चिन्ह घेऊन बाजीराव जगताप यांनी इतिहास घडवला होता. आता बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष ढाल तलवार घेऊन राजकीय रणांगणात कशी बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.
तर या ढाल तलवारीचा खणखणाट महाराष्ट्रात ऐकायला येतो का, याच्यासाठी काही काळ जावा लागेल. बाळासाहेबांची शिवसेना पक्षासमोर नवा पेच निर्माण झालाय, ढाल तलवार या चिन्हावरून. कारण या चिन्हावर नांदेडमधल्या सचखंड गुरुद्वाराच्या माजी सदस्यांनी आक्षेप नोंदवलाय. ढाल तलवार ही धार्मिक निशाणी असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय. तर ठाण्यातल्या शिखांनी मात्र ढाल तलवारीला विरोध नसल्याचं स्पष्ट केलंय. आमची निशाणी कृपाण असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे या सगळ्या वादावर काहीसा पडदा पडला. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला निवडणूक आयोगानं ढाल तलवार हे चिन्ह दिलंय. ऐतिहासिक आणि लढाईत वापरलं जाणारं ढाल तलवार हे चिन्ह मिळाल्यानं बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शिवसैनिक आनंदात होते. मात्र नांदेडमधील सचखंड गुरुद्वाराच्या माजी सदस्यांनी ढाल तलवार या निशाणीवर आक्षेप घेतलाय. श्री गुरु गोविंद सिंग यांनी खालसा धर्माची स्थापना केली होती. त्यावेळी ढाल तलवार रक्षणासाठी अर्पण केली होती. शिखांच्या 5ही तख्तांवर दररोज ढाल तलवारीचं पूजन केलं जातं. ढाल तलवार ही निशाणी शिखांच्या धार्मिक आस्थेसोबत जोडली गेलेली आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह म्हणून ढाल तलवार द्यायला गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरदार रणजीत सिंग यांनी आक्षेप घेतलाय. माझा आक्षेप यामुळेच आहे की धार्मिक चिन्ह जेव्हा त्रिशूल असू शकते, तर गुरु गोविंद सिंगजी महाराजांनी खालसा पंथ स्थापनेच्या वेळेस तलवार आणि ढाल तलवार ही खालसा पंथाला दिलेली आहे. त्या ढाल तलवारची पूजा 5ही तख्तावर आमच्या होत असते, दररोज होते. त्यामुळं ज्याप्रमाणे त्रिशूलला या चिन्हांच्या यादीतून बाद ठरवण्यात आलं, बाजूला करण्यात आलं, त्याचप्रमाणे ढाल तलवार या निशाण्याला आपण बाजू करावं. ढाल तलवार हाती घेऊन बाळासाहेबांची शिवसेनेच्या शिवसैनिकांना आगामी निवडणुकीच्या रणांगणात उतरायचं होतं. निवडणूक आयोगानं हे चिन्ह दिल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. मात्र आता ढाल तलवार या चिन्हावर आक्षेप घेण्यात आल्यानं पक्षासमोर नवा तिढा निर्माण झालाय. हा वाद निवडणूक आयोगासमोर गेल्यास त्यावर भूमिका मांडू असं बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलंय. कोणी ऑब्जेक्शन घेतलं का नाही घेतलं त्याच्यावर आम्हाला त्याचं उत्तर खरं म्हणजे हे निवडणूक आयोगच देऊ शकतो. पहिले कोणाला दिलेली आहे का, आणि माझ्या माहितीप्रमाणे कोणाला दिलेली नाही, म्हणून आम्हाला त्यांनी ढाल तलवार दिली. या ढालीच्या पेक्षाही तलवारीच्या वारासमोर कोणी येऊन घाबरून काहीतरी तक्रार करण्याचा प्रयत्न करत असेल तर इलेक्शन कमिशनर निश्चित याच्याबद्दल अंतिम निर्णय घेईल. शिवसेनेचे 2 गट झाले, नंतर दोन्ही गटांचे 2 पक्ष झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मशाल हे चिन्ह देण्यात आलंय. मात्र आधीच धनुष्यबाण हे चिन्ह मिळावं यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे. त्या याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही. एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आधीचं चिन्ह हवंय, तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या चिन्हावर आक्षेप घेण्यात आलाय. त्यामुळे आता निवडणूक चिन्हांचा वाद कधी मिटणार याकडे दोन्ही पक्षाच्या शिवसैनिकांचं लक्ष लागलंय. नांदेडहून मुजीब शेख आणि औरंगाबादहून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर मुंबईकरांच्या दृष्टीनं एक महत्त्वाची बातमी. मुंबई मेट्रोपोलियन रिजन ॲक्ट 2034 शहर विकास परिषदेचं आज मुंबईत आयोजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईच्या विकासाचं व्हिजन मांडलं. मुंबई हे सर्व देशवासियांसाठी महत्त्वाचं शहर आहे. मुंबईला जगातील सर्वोत्तम शहर बनवायचं आहे. त्यासाठी हे सरकार प्रयत्न करणार असल्याचं यावेळी ते म्हणाले. तसंच बिल्डरांनी माचीसच्या खोक्यांसारख्या इमारती न बनवता आयकॉनिक इमारती उभाराव्यात असंही त्यांनी नमूद केलं. तसंच मुंबईला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. सभी लोगों को एक मुंबई से बहुत बड़ी अटैचमेंट है, एक लगाव है. ये मुंबई हमारी है, ये मुंबई सबको संभालती है और इसलिए मुंबई का विकास जो है, बाकी तो छोड़ो, सब बड़ा बड़ा नाम मुंबई के बीच में कोई शांघाई वांघाई कोई बोल रहे थे, लेकिन अपने को मुंबई को स्वच्छ और सुंदर बनाना है.
और इसमें सरकार पूरी तरह से आपको सपोर्ट करेगी, कारपोरेशन को सपोर्ट करेगी और इसमें सभी लोगों ने अपना हाथ बढ़ाने की आवश्यकता है। जैसे कंक्रीट रोड हो गया, ब्यूटिफिकेशन का काम शुरू हो जाएगा अभी मुंबई में। अभी आप थोड़ा थोड़ा देख लोगे, हम मैं जैसे कहा है सरकार बदल गई है, मुंबई भी बदलेगी, जरूर मुंबई भी बदलेगी। जैसे बिल्डर लोग जो डेवलपर है बिल्डिंग बना, जैसे साउथ मुंबई में कैसे आइकॉनिक ब्रिटिश जमाने में जैसे बिल्डिंग, उसके क्या डिजाइन, एलिवेशन, फसाड, ये कैसे है। और तो बोले उसके बाजू में बिल्डिंग बनाते सीधा एकदम बड़ा एक खोखा बन जाता है, मैच बॉक्स का एक कांच का एक ये, बराबर ना। तो उसमें एक तो बिल्डिंग हर डेवलपर ने आइकॉनिक बनाने की आवश्यकता है। उसमें क्या चाहिए आपको बताओ, इंसेंटिव देना है, क्या देना है, सरकार दे देगी बिल्कुल। थोड़ा पैसा ज्यादा खर्चा हो गया लेकिन वो सरकार मदत करेगी। राज्य सरकारच्या माध्यमातून देखील या मुंबई आणि MMR साठी आपण काम करतोय। जे मेट्रोचे 337 किलोमीटरचे मेट्रोचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आलेल्या अडचणी तातडीने आम्ही दूर करून टाकल्या। तो वेळेमध्ये प्रकल्प पूर्ण होईल, लाखो लोकांना त्याचा दिलासा मिळेल, मुंबईतली वाहतूक कोंडी दूर होईल, पोल्यूशन कमी होईल, लोकांचा वेळ वाचेल, इंधन वाचेल, हे सगळं जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी। त्याचबरोबर काही ठिकाणी आम्ही ॲक्सेस कंट्रोल रस्ता याला करतोय, वेस्टर्नला ईस्टर्न एक्सप्रेस जो आहे व एलिव्हेटेड डायरेक्ट अहमदाबादचा जो रस्ता आहे फाउंटनचा, घोडबंदरचा, त्याला डायरेक्ट लिंक करतोय। 100 रुपयात राज्य सरकारनं गरिबांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला। या सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी युद्ध पातळीवर सुरू आहे। शिधा वाटपासाठी राज्य सरकारचे गोदाम भरलेत। तेल, साखर, चणा डाळ आणि रव्याचा मोठा साठा जमा करण्याचं काम सुरू आहे। तसंच औरंगाबादमध्ये शिधा वाटपाचं काम सुरू झालंय। या शिधा वाटपामुळे गरिबांची दिवाळी गोड झाली आहे। 4 जिन्नस संच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत प्रति कार्ड। त्याची किंमत शासनाने 100 रुपये ठरवलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्व शिधापत्रिकाधारकांना त्याचे वाटप शासनाकडून आता बऱ्याचशापैकी त्याचे जिन्नस आम्हाला प्राप्त होत आहेत। 99% प्राप्त झालेत, काही राहिलेले आज पूर्ण होतील। त्याचे आम्ही दुकानदारामार्फत शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्याचं आमचं नियोजन चालू आहे। शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि त्या खात्याचे मंत्री असतील, यांनी एक महाराष्ट्रात एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला। गोरगरिबाला 100 रुपयासाठी दिवाळी साजरी झाली पाहिजे। याच्यामध्ये तुम्हाला सांगतो डाळ असेल, रवा असेल, तेल असेल, साखर असेल, कारण हे 100 रुपयामध्ये देणारं हे पहिलं सरकार आहे। म्हणून मला सांगायचं की दिवाळीच्या आत हे सरकार गोरगरिबांना या योजनेचा फायदा देईल। हे सामान बाहेर घ्यायला गेलं तर 400 रुपये लागतील। आम्हाला शासन देत आहे तर आम्ही खूप खूप खुश आहात याच्यावर। माझ्यासोबतच माझ्या परिसरात पण खूप गरजू लोक आहेत, तर यांना भेटणं खूप गरजेचं आहे। तर मी शासनचं आणि यांचं धन्यवाद मानते। चांगलं वाटतं, त्याबद्दल आमची दिवाळी चांगली होईल, स्वस्तात धान्य भेटतंय। सामान आम्हाला शिंदे सरकारनं 100 रुपयामध्ये दिलं, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतोय की ते आम्ही शब्दातही सांगू शकत नाही, इतका आनंद झालाय आम्हाला। अडचणीच्या काळात गरिबांना हा गोड घास। वळूयात पुढच्या बातमीकडे। भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळख असणाऱ्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबाबत लेखक हरी नरके यांनी एक वादग्रस्त फेसबुक पोस्ट लिहिली आहे। अब्दुल कलामांचा वाचनाशी काय संबंध, राष्ट्रपती म्हणून त्यांचं देशाला विशेष योगदान काय होतं, असे जळजळीत सवाल हरी नरकेंनी फेसबुकच्या पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केले। अब्दुल कलाम हे एक इंजिनियर होते, पण त्यांना काही मंडळींनी शास्त्रज्ञ घोषित करून टाकलं असं म्हणत त्यांनी कोणता शोध लावला, अशा प्रश्नांचा भडीमार नरकेंनी केला। कलामांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून का साजरा करावा, असा सूर लेखक नरकेंनी आळवला। हरी नरके यांचा निगेटिव्ह अभ्यास अब्दुल कलामांचा आहे। निगेटिव्ह अभ्यासातून निगेटिव्हच बाजू लक्षात येणार। तुम्ही चांगली बाजू जर लक्षात घेतली तर अधिक चांगलं झालं असतं।
अब्दुल कलामांचं आत्मचरित्र जगप्रसिद्ध आहे. हिंदूच्या गळ्याबद्दल ताईत असं झालेलं अब्दुल कलामांचं आत्मचरित्र आहे. आणि हे आत्मचरित्र आणि त्यांची एकंदरीत वैचारिक भूमिका, त्यांची भाषणं, हे जर सगळं विचार एकत्र केले तर आपल्याला त्यांचं वैचारिक साहित्य, एकंदरीत वैज्ञानिक साहित्य हे निश्चितपणे प्रेरक आहे. आणि अब्दुल कलामांनी असा कुठेही दावा केलेला नाही मी उत्तम साहित्यिक आहे, लेखक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना नाव ठेवणं हे बरोबर नाही. अब्दुल कलामांचं एकंदरीत असणारं शास्त्रज्ञ म्हणून असणारं काम, संशोधन, ते संशोधनाच्या शिवाय ते मिसाईल बॅन झाले का, हा प्रश्न आहे. राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालाय. प्राध्यापक GN साईबाबा यांच्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळाली आहे. राज्य सरकारच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलाय. माओवादी चळवळीत सक्रिय असल्याचा आरोप साईबाबा आणि त्याच्या सहकारी नागपूर कारागृहात बंद आहेत. पण आता सुप्रीम कोर्टानं एक मोठा दिलासा दिलाय राज्य सरकारला. नागपूर खंडपीठानं GN साईबाबाची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारला धक्का बसला होता. त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयावर ताशेरेही ओढले. निर्णयात त्रुटी असल्याचं म्हटलं. तसंच आरोपींची मुक्तता करताना गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेण्यात आला नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. 22 ऑगस्ट 2013 रोजी बंदी घातलेल्या रेव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंटचे काही सदस्य नक्षलवादी नर्मदाक्काला भेटण्यासाठी जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून हेम केशवदत्त मिश्रा, अल्मोडा महेश तिर्की, पांडू नरोटे यांना अटक केली. प्रशांत राही नारायण आणि विजय तिर्कीला 2 सप्टेंबर 2013 रोजी अहेरीतून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 9 मे 2014 रोजी प्राध्यापक साईबाबाला दिल्लीत अटक करण्यात आली होती. सुरुवातीला हा खटला गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात चालवला गेला. यात सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर हा खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला. UAPA कायद्याअंतर्गत आरोपींवर खटला चालवण्याची परवानगी बेकायदा असल्याचं नमूद करत न्यायालयानं साईबाबा आणि इतर आरोपींची निर्दोष सुटका केली होती. मागील 5 वर्षापासून साईबाबा आतमध्ये आहे आणि पूर्ण टीम त्यांची आतमध्ये आहे. ज्यात जे एलिगेशन्स होते ते काही नाही, पण कॉन्स्पिरसी एवढंच त्यांनी दाखवलेलं आहे. त्याच्यात काही त्यांच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. आणि या बेसिसवर कोर्टाने पण चांगले प्रकारे त्यांनी एव्हिडन्सला कन्सिडर करून त्यांनी आम्हाला जस्टिस दिला आहे. ज्या पुराव्याच्या आधारावर सरकारी पक्षानं ही केस उभी केली ते फेटाळून लावत केवळ तांत्रिक मुद्द्यांवर आरोपींना निर्दोष म्हणून सोडणं हा राज्य सरकारसाठी धक्का होता. त्यामुळे सरकारनं ताबडतोब सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. विशेष खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत राज्य सरकारची बाजू ऐकून घेत नागपूर खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. राज्य सरकारनं या निर्णयाचं स्वागत केलंय. सर्वोच्च न्यायालयाचे देखील आभार आहेत की त्यांनी तात्काळ बेंच गठीत केला आणि त्या बेंचनं आज हा ऑर्डर सस्पेंड केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे आता पुढची कायदेशीर लढाई आम्ही लढू. पण आज किमान जे आमचे पोलीस नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारा हा निर्णय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला. मात्र सरकारची लढाई अजून संपलेली नाही. आगामी काळात कोर्टातली लढाई निर्णायक असणार आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दिवसभराच्या बातम्या. पुणेकरांचा नाद करायचा नाही असं म्हणतात, ते उगाच नाही. याचा प्रत्यय आज पुण्यात आला. काय झालं तर PMPMLचा बस चालकानं इच्छित स्थळी उतरवलं नाही म्हणून एका पुणेकरानं बसमध्ये जो काही गोंधळ घातला त्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. दार उघडा, मला उतरू द्या असं म्हणत या तरुणानं थेट बोंब ठोकली. वाचवावो असं म्हणत तो तरुण ओरडू लागला. त्याचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावर गर्दी वाढली. बसमधल्या प्रवाशांची तर हसून हसून मुरकुंडी वळली. पिंपरी चिंचवड शहरातल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला.